तर या आंदोलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। पुढच्या बातमीकडे वळूयात। बदलापूर प्रकरणामधील सुमोटो याचिकेवर मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे। जनता रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्हाला जाग आली का असा सवाल न्यायमूर्तींनी केलाय। उशिरा कारवाई करून काय होणार आहे असं न्यायमूर्तींनी म्हटलं। बदलापूर प्रकरणी हायकोर्टाकडून सरकारची कान उघडणी करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणाची पुढची सुनावणी जी आहे ती 27 ऑगस्टला होणार आहे। बदलापूर प्रकरणाच्या तपासामध्ये कमतरता दिसून येते असं हायकोर्टानं म्हटलंय। बदलापूर पोलीस ठाण्याचं प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। बदलापूर प्रकरणाच्या तपासामध्ये कमतरता दिसून येते असं हायकोर्टानं म्हटलंय। बदलापूर अत्याचार प्रकरण आज कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे ते आपण पाहताय। हा गुन्हा पॉक्सो अंतर्गत येतो, मग लवकरात लवकर गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल न्यायमूर्तींनी केला। शाळेनं या संदर्भात कारवाई केली पाहिजे होती। सरकारी वकील वीरेंद्र सराफ यांनी यावेळेला असं म्हटलं। सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। तुमच्याकडून का कारवाई झाली नाही, न्यायमूर्ती चव्हाणांचा सरकारी वकिलांना सवाल।